तर संपदा मुंडेंच्या बदनामीबद्दल फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार आहेत। संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर हटवण्याबाबत हे पत्र दिलं जाणार आहे। फलटणच्या DYSPंनी अंधारे आणि पीडित कुटुंबाला या संदर्भात आश्वासन दिलं। फलटण पोलीस ठाण्याच्या बाहेर अंधारे यांनी ठिय्या दिला होता। संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात आक्रमक झालेल्या सुषमा अंधारेंनी आज फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला। सुषमा अंधारे या संपदा मुंडेंच्या कुटुंबियांसोबत फलटण पोलीस ठाण्याकडे गेल्या, पण पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलं। त्यामुळे सुषमा अंधारेंनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला। अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। फलटणमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या अत्याचारांचा पाढाच अंधारेंनी यावेळी वाचून दाखवला। पीडित कुटुंबियांनी सुद्धा पोलीस यंत्रणा आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकरांवर आरोप केले। महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, पण कोणीच आमची दखल घेतली नाही। माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते घरी येऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावतो। 12 मार्च आज 8 महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला। त्याने मारलंय तो कोण आहे? तो त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे, त्याचा सक्का भाऊ सुरेश व्यंकट निंबाळकर। दुसरं नाही का, आमच्या पोराला न्याय पाहिजे, त्याच्या आत्म्याला शांती पाहिजे। पळून गेला त्या अजून गावला नाही, आता 9वा महिना लागला। तुम्ही स्वतः सोबतच होते? नव्हतं, मी ऑटोप्सीला मला इथे FIR थांबवण्यासाठी पाठवलं, बसवलेलं। त्या दिवशी तुम्ही इथं थांबले होते FIR देण्यासाठी, आणि तुमचे तिकडे बाकीचे होते हो, नातेवाईक गेले पण होते इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती, पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम। आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल SP मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून। आम्ही तेव्हा विचारलंही। यानंतर फलटणचे DYSP आणि संपदा मुंडे मृत्यू प्रकरणातले तपास अधिकारी विशाल खांबे हे अंधारेंच्या भेटीसाठी आले। त्याच वेळी अंधारेंनी DYSP खांबेंवर प्रश्नांचा भडीमार केला। मंत्री जयकुमार गोरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर अंधारेंनी पीडितेच्या बदनामीचा आरोप केलाय। तपासावरती बोलणं योग्य नाही, आपल्याला वारंवार तीच विनंती मी करतो। तीच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही। हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य। मी साहेब तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे आहेत ते सुद्धा लीडरला दिले जातात। जयकुमार गोरे कोण? किस्मार खान जे फक्त उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दिलं पाहिजे। काय संबंध होता जयकुमार गोरेचा? या तपास अधिकाऱ्याचे VDR सुद्धा चेक करा। जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते। चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे। तुम्ही पीडितेचे CDR लीक करता, पीडितेचे मग ते कसे गेले? मग तुषार दोशींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते। तुषार दोशी बोलू शकत हा बोल, बरोबर आहे, मान्य, त्याचं बंधन आहे कोर्टाला। मान्य, मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत। मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोशी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोशी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोशी इथले SP असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही। तुषार दोशींनी काय अडवलं नाही? तुषार दोशींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार आहेत। संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याची मागणी गुगलकडे करणार असल्याचं आश्वासन फलटण पोलिसांनी सुषमा अंधारेंना दिलं।